सर, वैष्णवी हगवणे प्रकरण आता हुंडाबळी आहे की हत्या की आत्महत्या अशा अनेक प्रकारच्या चर्चा ज्या आहेत त्या येऊ लागलेल्या आहेत। पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये खरं तर तिच्या वैष्णवी हगवणे यांच्या अंगावरती रक्त साकळल्याचे डाग देखील निदर्शनास आलेले आहेत आणि राजेंद्र हगवणे हे कुटुंबीय अजित पवार अर्थात तुमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अतिशय जवळचं होतं। हा हुंडाबळीचा प्रकार आहे असं देखील म्हटलं जातं। वैष्णवी हगवणेचा जो दुर्दैवी मृत्यू झाला, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पूर्ण संवेदना तिचे आई वडील कुटुंबियांबरोबर आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये जो कोणी तिच्या मृत्यूसाठी दोषी असेल याच्या विरुद्ध कडक कारवाई पोलीस करतील। महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ रुपालीताई चाकणकर यांनी सुमोटो एफआयआर देखील दाखल केलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्पष्ट भूमिका आहे की पोलीस तपासामध्ये जे जे दोषी आढळतील त्यांच्या विरुद्ध कडक कारवाई ही झालीच पाहिजे। महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यामध्ये हुंडाबळीच्या विरुद्ध कुठल्याही प्रकारचं म्हणजे झिरो टॉलरन्स अगेन्स्ट डॉवरी अशा प्रकारची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे। आमचे पदाधिकारी असो नसो ते जर वैष्णवीच्या मृत्यूसाठी जबाबदार असतील तर राजेंद्र हगवणे, त्यांचा मुलगा, त्यांची पत्नी, त्यांची मुलगी, त्यांचा दुसरा मुलगा, संपूर्ण कुटुंबाविरुद्ध कारवाई झाली पाहिजे ही स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे। परंतु बीडचे पुण्याचे पालकमंत्री अजित पवार आहेत, तुमच्या पक्षाचे अध्यक्ष आहेत। अशा प्रकारेच म्हणजे अर्थातच तुमच्या पक्षामध्ये जे राजेंद्र हगवणे आणि त्यांचे पुत्र होते त्यांनीच अशा पद्धतीचा हा प्रकार केलेला आहे। याच्यावरती मात्र विरोधी पक्षातून फार टीकेचं सूर तुमच्या पक्षावरती उमटतं। शेवटी असं आहे ना की विरोधी पक्षातील लोकांबरोबरही हगवणे साहेबांचे संबंध होते। हा प्रकार एवढा संवेदनशील आहे की कुठल्याही प्रकारचं राजकारण ह्याच्यावर होता कामा नये आणि राष्ट्रवादीचे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष, उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय अजितदादा पवार तर अत्यंत संवेदनशील व्यक्ती आहेत। काल नांदेड इथे एखाद्या चुकीच्या प्रवृत्तीच्या माणसाचा पक्षप्रवेश झाला म्हणून त्यांनी दिलगिरी व्यक्त केली। त्यामुळे अशा प्रकारच्या कृतीचं कुठलंही समर्थन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करत नाही आणि विरोधक जे वैष्णवीच्या मृत्यूचं राजकारण करतायत हे देखील निंदनीय आहे। सर, काल छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली। खरं तर गेल्या अनेक महिन्यांपासून छगन भुजबळ नाराज होते अशी देखील चर्चा होती, परंतु कालच धनंजय मुंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत जाऊन मुख्यमंत्र्यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली। त्यामुळे धनंजय मुंडेंचं पुनर्वसन होणार का? नाही, शेवटी असं आहे ना की धनंजय मुंडे देखील माजी मंत्री राहिलेले, परळीचे आमदार आहेत आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांकडे आपल्या विधानसभेतील काही विकास कामांबाबत माननीय अजितदादांबरोबर त्यांनी भेट घेतली असेल तर त्याच्यात वावगं नाही। एखाद्या मुख्यमंत्र्यांच्या भेटीवरून पुन्हा राजकीय पुनर्वसन होईल अशा निष्कर्षापर्यंत येण्याची काही गरज नाही।